नमस्ते, नमस्कार. मी प्रेज द लॉर्ड. मी सुशील मदन मोहन भक्तुल, क्राइस्ट गॉस्पल चर्च परभणी येथून आपलं स्वागत करत आहे. आणि आपणा सर्वांना आपल्या या इंडिपेंडन्स डे 78 इंडिपेंडन्स डे स्वातंत्र्य दिनानिमित्त 78व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त आपणा सर्वांना शुभेच्छा देत आहे. आणि हा आपल्या देशासाठी आपल्या सर्वांसाठी एक आनंदाचा क्षण आहे, कारण मोठमोठ्या लोकांच्या प्रयत्नांना, बलिदानांना जे फळ भेटलं, जे यश भेटलं, त्याचा आजचा दिवस आहे. आणि एक मुक्ती ज्या आपल्या देशाला भेटली, एक वाईट राज्यापासून, राज्य म्हणण्यापेक्षा जे रूलर्स होते, एक बंदिस्त आपलं देश काही लोकांच्या मध्ये होतं, आणि त्यामधून आपली सुटका झाली आणि फ्रीडम आपल्याला भेटलं. आणि आज 78 जो इंडिपेंडन्स डे आहे, त्यासाठी मी आपणा सर्वांना शुभेच्छा देतो आणि आपलं स्वागत करतो. आणि पुढे वळण्यापूर्वी मी आपणासमोर काही वचन वाचू इच्छितो आणि माझं काही मत मी तुमच्यासमोर ठेवू इच्छितो. अहश्वेरोष राजाच्या कारकिर्दीत पुढील वृत्त घडले. त्याचे साम्राज्य हिंदुस्थानापासून कुशापर्यंत होते. ज्याच्या अंमल 127 प्रांतावर होते, तोच हा अहश्वेरोष. हे आहे एस्तेर 1:1 मधला वचन. आणखी एक वचन आपण वाचूया. ज्या वेळेस शिवान महिन्याचे म्हणजे 3ऱ्या महिन्याच्या 23व्या दिवशी राजाच्या लेखकांचा बोलण्यात आले आणि मर्दखायाच्या सांगण्याप्रमाणे इस्रायलाच्या अधिपतींना आणि हिंदुस्थानापासून कुश देशापर्यंतच्या 127 परगण्यांचे अधिपती व सरदार यांना प्रत्येक प्रांताच्या लिपीत व निरनिराळ्या लोकांच्या भाषेत या यहुद्यांना आणि लिपीत व भाषेत खलीत पाठविण्यात आले. हे जे वचन आहे, हे पण एस्तेर या अध्यायातलं 8व्या अध्यायातलं, एस्तेर पुस्तकातून 8व्या अध्यायातलं 10वं वचन आहे. आता तुम्ही म्हणत असाल की मी हे वचन कशामुळे वाचलं. हे वचन स्पेशली मी आज ह्यासाठी वाचलं की ह्यामध्ये हिंदुस्थान, भारत, इंडिया ह्याचं नोंद आहे. आणि माझं पर्सनल मत मी सांगतो की बायबलमध्ये इंडिया, हिंदुस्थान, भारत आपला जो देश आहे त्याचं नाव मेन्शन असणं हे मला फार मोठी गोष्ट वाटली, एक गर्वाची गोष्ट वाटली. आणि जे आज पूर्ण पृथ्वी आहे त्याच्यावर भरपूर देश आहेत, आणि बायबलमध्ये क्वचितच काही देशांचे नाव मेन्शन आहेत, आपल्याला पाहायला भेटतात. आणि त्यामधलं एक जे नाव आहे, भलेही ते लिमिटेड वचनांमध्ये आहे, काही कमी जागे आहे, पण भारताचं नाव असणं हे मला आपल्या बायबलमध्ये ही फार मोठी गोष्ट वाटली, एक गर्वाची अशी गोष्ट वाटली. आणि ह्यावरून मला असं वाटतं की भारताचं नाव जेव्हा आपण बायबलमध्ये वाचतो, तर परमेश्वर जो आहे, आपला पिता आहे, तर त्यांनी नेहमीच भारतासाठी मोठमोठे प्लॅन्स पूर्वीपासून करून ठेवले होते. आणि पुढेही त्याच्या मनात आपल्या सर्वांसाठी, आपल्या देशासाठी भरपूर काही प्लॅन्स त्यांनी करून ठेवलेले असतील. मी असं का म्हणतो, तर त्याचं एक कारण म्हणजे की जे येशू ख्रिस्ताच्या अनुयायांपैकी जे एक अनुयायी होते, सेंट थोमा, हे भारतात आले होते. जगामध्ये त्यावेळेसही भरपूर देश होते, पण त्यांनी भारत हे देश निवडलं, आपल्या सर्वांसाठी हे देश निवडलं. आणि हे मला एक फार मोठी गोष्ट वाटते की परमेश्वरानेच हे सर्व काही प्रोत्साहन थोमाला दिलं असणार की तू जा आणि भारतामध्ये जाऊन प्रसार कर. आणि ज्या प्रकारे भारतामध्ये प्रचार आणि प्रसार थोमाद्वारे वाढवण्यात आला, आणि भारत हा देश, हिंदुस्थान हा देश त्या काळात निवडण्यात आला, तर हे परमेश्वराचंच आपल्या देशासाठी एक फार मोठं असं प्लॅनिंग होती. आणि आजही जे परमेश्वराचं काम करतात, येशू ख्रिस्ताचा प्रचार करतात, त्यांच्याद्वारेही आज परमेश्वर मोठमोठे काम करून घेत आहे.
आणि तुम्हाला कळलंच असणार की मी का म्हटलो की भारताचं नाव बायबलमध्ये असणं का आपल्यासाठी फार मोठी गोष्ट, गर्वाची गोष्ट आहे. आणि प्रत्येक जे ख्रिस्ती आहेत त्यांना ह्या गोष्टीची मोठेपणा वाटला पाहिजे की आपल्या देशाचं नाव बायबलमध्ये मेन्शन आहे, बायबलमध्ये आपल्याला पाहायला भेटतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला कळलीच असेल की मी म्हटलो की बायबलमध्ये थोमा जे आहेत येशू ख्रिस्ताचे अनुयायी, इतक्या देशांपैकी भारत त्यांनी निवडला आणि त्यांनी ख्रिस्ती साम्राज्य येशू ख्रिस्ताचा प्रचार केला. तर भारताला निवडणंही हे परमेश्वराचाच प्लॅन होता आणि ते प्लॅनचा प्रसार होत होत आज 2024 हे वर्ष उजाडलेलं आहे. भारताला हे स्वातंत्र्य मिळून 78 वर्ष झालेली आहेत आणि आजही जे थोमा यांनी भारतामध्ये ज्या उद्देशाने ते आले होते ते उद्देशही आज थांबलेलं नाही आणि परमेश्वर त्याचं काम करत राहतो. त्याच्या कामाला कोणीच थांबू शकत नाही. वेगवेगळे लोक तो उभे करतो, त्याचे शिष्य उभे करतो. त्याचं कार्य, त्याची कारकिर्दी कधीच थांबणार नाही. आणि भारत हा देश आहे. आपण ह्याच्याबद्दल आणखी भारतामध्ये कशा प्रकारे देवाचं काम घडत आहे, घडलेलं आहे, कोणा थ्रू घडलेलं आहे, आपण पुढं पाहत चालूया. आणि आपल्या सर्वांना माहीत आहे की भारत जे आहे ते ब्रिटिश रूल अंडर होतं आणि त्यांनी आपल्या भारतीयांचा, आपल्या लोकांचा 150 वर्ष, पावणे 200 वर्ष छळ केला. आणि असा छळ केला की ते आपण सांगू शकत नाही. आपण इतिहासामध्ये, शाळेमध्ये शिकलो आहोत, वाचलो आहोत. आणि त्यांचा जो छळ होता तो छळ आज आपण बोलून दाखवू शकत नाही किंवा इमॅजिनही करू शकत नाही. अशा प्रकारे त्यांनी वाईट प्रकारे छळ केला. पण त्या छळासोबतच काही गोष्टी आपल्याला प्रदान करण्यात आल्या, आपल्याला भेटल्या. टेक्नॉलॉजी आपल्याला आपल्या देशामध्ये भेटली, ॲडव्हान्समेंट आपल्या देशामध्ये भेटली. आपण आज पाहतो की भरपूर देशांवर, जगामधल्या भरपूर देशांवर इंग्रजांनी राज्य केलं, इतर काही लोकांनी राज्य केलं. पण काही देशच असे आहेत ज्यांनी आझादीनंतर, फ्रीडम नंतर आपल्या देशाची प्रगती करू शकले. काही क्वचित देश आहेत असे आहेत की आझादीनंतर ते देश आपली प्रगती करू शकले आणि देशाला पुढे नेऊ शकले. त्यापैकी एक देश म्हणजे भारत, हिंदुस्थान, आपला इंडिया. की आझादीनंतर भलेही 150-200 वर्ष त्यांनी राज्य केलं, पण जेव्हा आपल्याला आझादी भेटली, आझादीमध्ये राज्य करत असताना त्यांनी काही गोष्टी आपल्याला प्रदान केल्या, आपल्याला भेटल्या. रेल्वे आपल्याला भेटली, शाळा भेटली, कॉलेज भेटले, एज्युकेशन भेटले, भरपूर काही गोष्टी भेटले. पण त्यांनी जो छळ केला, त्यांनी जो सताव केला, जो त्यांनी त्रास दिला, जितक्या लोकांचा जीव त्याच्यामध्ये गेला, तर त्याच्यासमोर हे ज्या गोष्टी आपल्याला भेटल्या त्या आपण तुलना करू शकत नाही. पण ज्यांचा जीव फ्रीडम फायटर्सचा आणि ह्या लढ्यामध्ये गेला, आपण त्यांची आज आठवण करत आहोत. आणि सोबतच ज्या गोष्टी आपल्याला मिळाल्या आणि त्याच्यामुळे आपली प्रगती जी झाली, त्यासाठी आपल्याला देवाचं गौरव केलं पाहिजे. कारण देवाचाच प्लॅन होता की भारत प्रगतशील असा देश व्हावा. आणि आपण जेव्हा पाहतो की जगामध्ये भरपूर देश आहे, भारतही एक डेव्हलपिंग कंट्री आहे आणि दरवेळेस काही ना काही भारताद्वारे बाहेर पडत राहतं. आपल्या भारताद्वारे डेव्हलपमेंट होत राहते. वेगवेगळ्या प्रकारे भारत आपलं नाव चमकवत राहतं आणि ही देवाची स्पेशल काहीतरी योजना आपल्या सर्वांसाठी, आपल्या देशासाठी काहीतरी प्लॅन केलेली आहे. आणि भारत एक वन ऑफ द असा देश आहे जगामधला की ज्याच्यामधून खूप असे प्रसार आणि ख्रिस्ती लोक, मजबूत असे ख्रिस्ती लोक, देवाचे मोठमोठे सेवक बाहेर पडले. जगामध्ये त्यांनी कारकिर्दी केली, मोठमोठे काम त्यांनी केले आणि देशाचं नाव पुढं नेलं. येशू ख्रिस्ताचं नाव पुढं नेलं. परमेश्वराची ओळख, येशू ख्रिस्ताची ओळख पूर्ण जगाला दाखवली. आणि सोबतच आपला देश भारत जो आहे तो, मी समजतो की परमेश्वराने आपल्या देशाला नेहमीच ब्लेस केलेला आहे. कारण इतिहासात आपण पाहिलेलं आहे आणि आपण नेहमीच ऐकलेलं आहे की आपला जो देश आहे तो सोने की चिडिया असं,
आपल्या देशाला म्हणतात. आणि सोने की चिडिया म्हणजे आपल्या देशाला कधीच कोणत्या गोष्टीची कमी देवबापांनी पडू दिली नाही. आणि आजही आपल्या देशाला जी गरज लागते तो ते पुरवतो सर्व लोकांना. आणि भलेही काही लोकांमुळे ते पोचत नाही, भेटत नाही, पण आपलं देश जे आहे एक परिपक्व असं देश आहे. पुढे नेण्यास परमेश्वर मदत करतो. त्याचं काम ह्या देशामध्ये वाढू देत आहे, लोक उभे करत आहे. आणि त्याचं काम, त्याचं नाव आणि एक ट्रान्सफॉर्मेशन, रिफॉर्मेशन आपल्या देशामध्ये त्याच्या लोकांद्वारे, प्रसाराद्वारे घडतच आहे. आणि आपण एक गोष्ट आणखी पाहतो की भारतामध्ये सताव, ख्रिस्ती लोकांचा सताव, जे येशू ख्रिस्ताचा प्रचार करतात, परमेश्वराचं काम करतात, त्यांचा सताव नेहमीच भारतामध्ये होत आलेला आहे. सगळ्यात मोठं उदाहरण म्हणजे मी तुम्हाला सांगितलं की सेंट थॉमस, जो येशू ख्रिस्ताच्या अनुयायांपैकी एक होता, त्याचाही सताव करण्यात आला, त्यालाही मारण्यात आलं. तर सताव जो आहे आज 2024 मध्ये आपण पाहत आहोत की वेगवेगळ्या स्टेट्समध्ये, भारतामध्ये नेहमीच सताव होत असतो. परमेश्वराचे जे पाळक आहेत, सेवक आहेत, त्यांना फार वाईट रीतीने त्रास दिला जातो. चर्च डिमॉलिश केल्या जात आहेत. जे येशू ख्रिस्ताला मानतात त्यांना त्रास दिला जात आहे, त्यांना मारण्यात येत आहे, जीवे पण मारण्यात येत आहे, धमक्या देण्यात येत आहे. खूप छळ हे लोक सर्व सहन करत आहेत. पण आपण ही एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की हा जो सताव आहे तो सताव काय आपल्यासाठी, ख्रिस्ती लोकांसाठी जुना नाही, नवीन नाही. थोमा जे होते त्यांच्यापासूनच हा सताव आपल्याला पाहायला भेटला. आणखी एक मी आपल्याला एक फार उदाहरण देऊ इच्छितो की सतावाबद्दल. हे नाव जे आहे एक काळी खूप गाजलं होतं. ग्राहम स्टेन्स हे एक मिशनरी होते आणि यांनी भारताच्या एक स्टेटमध्ये काम केलं आणि त्यांचं काम भरपूर प्रमाणे वाढत होतं. आणि त्यांच्या जे काम त्यांचं होतं ते मोठं काम होतं. येशूचा प्रसार, परमेश्वराचा प्रसार ते करत होते. आणि काही जणांना ते पटलं नाही आणि त्यांना जीवन जाळण्यात आलं. आणि जेव्हा असे घटना घडतात आपल्या भारतामध्ये, आपल्या देशामध्ये किंवा जगामध्ये, असे जेव्हा घटना घडतात, परमेश्वराचं काम, येशूचा प्रसार करणाऱ्यांसोबत छळ होतो, सताव होतो, तर मी असं मानतो की ह्या सतावामुळं, ह्या छळामुळं परमेश्वराचं काम थांबत नाही, तर जास्तीत जास्त हे जे काम आहे परमेश्वराचं, येशूचा प्रसार जो आहे, जे आपलं गॉस्पल आहे, ते जास्तीत जास्त स्प्रेड होत राहतं. तुम्हाला प्रश्न पडला असेल की असं कसं, की जेव्हा कोणाचा छळ होतो, कोणाचा प्रसार मारण्यात येतं, त्याला त्रास देण्यात येतो आणि मीडियामध्ये किंवा आपण व्हॉट्सॲपवरती, सोशल मीडियावरती ह्या गोष्टी ऐकतो, तर आपल्याला तर येशू कोण आहे माहीत आहे, परमेश्वर कोण आहे माहीत आहे. पण असे लाखो करोडोमध्ये भारतामध्ये लोक असतील, जगामध्ये लोक असतील, त्यांना येशू कोण आहे हे माहीत नाही. पण जेव्हा त्यांच्या कानावर ही बातमी पडत असेल की येशूच्या प्रसारासाठी, परमेश्वराच्या प्रसारासाठी भारतामध्ये काही लोकांना त्रास देण्यात आला, काही लोकांना मारण्यात आलं, काही लोकांना जीवे मारण्यात आलं, तर त्यांची उत्कंठा वाढत असणार की येशू कोण आहे, येशूबद्दल आम्ही ऐकू, येशूबद्दल आम्ही पाहू. आणि अशा प्रकारे ते येशूबद्दल जाणून घ्यायचा प्रयत्न करत असतील. आणि अशा प्रकारे मी समजतो की जेवढा जास्त छळ, त्रास येशूच्या सेवकांना सहन करावा लागेल, तेवढाच जास्त प्रसार होणार आहे. आणि ज्यांचा छळ होतो, त्रास ज्यांना सहन करावा लागतं, आमची प्रार्थना त्यांच्यासोबत आहे. आणि आज मी परमेश्वराकडे त्यांच्या कुटुंबासाठी, पर्सनली त्या सर्वांसाठी ज्यांना आपला जीव गमवावा लागला, ज्यांना ह्या प्रचारामध्ये त्रास सहन करावा लागला, त्या सर्वांसाठी मी परमेश्वराकडं मागतो की त्यांच्या फॅमिलीला तू सांभाळ दे बापा, जे तुझं निस्वार्थीपणे काम करतात, जे भारतामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी, छोट्या शहरात, लहान खेड्यामध्ये, मोठ्या शहरात तुझं काम करतात, त्यांना तू सांभाळ, त्यांना प्रोटेक्ट कर, त्यांचं तू संरक्षण, त्यांच्या लाईफचं संरक्षण, त्यांचं फिजिकल संरक्षण, त्यांचं मेंटल संरक्षण मी तुझ्या हाती सोपवतो देवापा. त्यांच्या फॅमिलीचं संरक्षण तुझ्या हाती सोपवतो देवापा.
आणि आपण असा विचार, आपल्या डोक्यात हा विचार आला असणार की छळ, मी आता तुम्हाला सांगितलं की छळाद्वारे पण प्रसार होतो. तर ही गोष्ट आपल्याला एक पटण्यासारखी नाही की कोणाला त्रास होतो, त्या त्रासामुळे पण काही पॉझिटिव्ह कसं काय घडू शकतं. पण परमेश्वर जो आहे तो काही निगेटिव्ह मधूनही पॉझिटिव्ह गोष्टी घडून आणू शकतो, कारण त्याच्यासाठी काहीच इम्पॉसिबल नाही. तर परमेश्वर जरी आपल्या बंधू आहेत, भगिनी आहेत जे प्रचार करतात, त्यांना काही गोष्टी सहन करायला लागत असतील, तरी पण त्याद्वारे परमेश्वराचं काम नेहमी आणि नेहमी वाढतच जाणार आणि प्रचार होतच जाणार आहे. आणखी एक गोष्ट मी तुम्हा सर्वांना सांगू इच्छितो की आपण आपल्या इंडिपेंडंट स्वातंत्र्य देशाचे नागरिक असताना आपणही आपल्या देशासाठी काही कॉन्ट्रीब्यूट करू शकतो. कॉन्ट्रीब्यूट तर आपण टॅक्सेस देण्याद्वारे, इतर गोष्टींद्वारे एक चांगला नागरिक बनून आपण देतच राहतो. पण आणखी एक गोष्ट मी तुम्हाला सांगू इच्छितो की आपण प्रत्येक जण, जे प्रत्येक ख्रिस्ती आहे, येशू ख्रिस्ताला जाणतात, त्याच्या सानिध्यात राहतात, तर हे प्रत्येक व्यक्ती आपल्या देशासाठी एक खूप महत्त्वाची गोष्ट करू शकतो. एक अशी गोष्ट करू शकतो, आपल्याला परमेश्वराने एक असं हतियार दिलेलं आहे जे की मानवाने बनवलेल्या हतियारापेक्षाही मोठं हतियार आहे. असं हतियार आपल्याला दिलेलं आहे. त्या हतियाराचा उपयोग आपण आपल्या देशाच्या प्रगतीसाठी, संरक्षणासाठी, डेव्हलपमेंटसाठी करू शकतो. आणि ते हतियार म्हणजे आपला सर्वांना कळलंच असेल मी कशाबद्दल बोलतो. मी बोलत आहे प्रार्थनेबद्दल. हे प्रार्थनेचं वेपन आपल्याला परमेश्वराने दिलेलं आहे. जेव्हा आपण एवढे सर्वजण भारतामध्ये जेवढे ख्रिस्ती आहेत, जे येशूला जाणून आहेत, एवढे सर्वजण आपल्या देशासाठी प्रार्थना करतील, आपल्या बंधू भगिनींसाठी, आपल्या कॉंग्रिगेशनसाठी, ज्या चर्चमध्ये आपण जातो त्या चर्चसाठी जेव्हा आपण प्रार्थना करू, आपल्या पास्टर्ससाठी जेव्हा प्रार्थना करू, आपले जे पंतप्रधान आहेत, आपले जे लोकल पॉलिटिशियन्स आहेत, त्यांना परमेश्वराने विजडम द्यावी, त्यांना पॉलिटिक्स कसं करावं, ते आपल्या गावाचं, आपल्या शहराचं प्रगती कशी करावी, कशा प्रकारे ते नागरिकांसाठी चांगलं करू शकतात, देशासाठी कशा प्रकारे ते चांगलं करू शकतात, जे पंतप्रधान आहेत ते आपल्या देशासाठी योग्य ते निर्णय कसे घेऊ शकतात, कशा प्रकारे जे ख्रिस्ती लोकांचा सताव होतो त्या सतावामध्ये ते सताव थांबू शकतात, किंवा त्यांच्यासाठी काही मुभा, काही गोष्टी करू शकतात. त्यांचं विजडम तू परमेश्वर त्यांना दे. देश कसं चालवावं, कठीण डिसिजन घ्यावे लागतात, ते कठीण डिसिजन घेताना तू त्यांना समज दे, विजडम दे. लोकल जे पॉलिटिक्स आहेत, पॉलिटिशियन आहेत, त्यांनाही आपण इलेक्शन येतात, निवडतो, तर त्यांनाही आपण निवडताना परमेश्वराने आपल्याला विजडम द्यावं, हे आपण आज प्रार्थना करू, तर नेहमी प्रार्थना करू. तर मी आपल्या सर्वांना विनंती करतो की आपण प्रत्येक ख्रिस्ती आपल्या देशासाठी एक फार मोठी गोष्ट करू शकतो, ती म्हणजे आपल्या देशासाठी प्रार्थना. आणि आपली ही जी प्रार्थना आहे ते जग घालू शकते. सर्वांना तुम्हाला माहीत आहे, जेव्हा एवढे लोक एक सोबत प्रार्थना करतील तर आपल्या देशाची किती प्रगती होऊ शकते, किंवा कायापलट होऊ शकते, त्याची ताकद तर तुम्हाला माहीत आहे. कारण प्रार्थनेचा अनुभव आपण सर्वांनीच आपल्या आयुष्यामध्ये घेतलाच असणार. मी घेतला, तुम्ही घेतलाच असणार. आणि प्रार्थनेची ताकद, प्रार्थनेची शक्ती काय असते हे आपण सर्वजण प्रार्थना करून दाखवू शकतो. मी विनंती करतो की आपल्या देशासाठी एक चांगले नागरिक बना, जे करू शकता तुम्ही देशासाठी. सोशल वर्क करू शकता, इतर काही गोष्टी करू शकता, ते तर तुम्ही कराच, पण सोबत तुम्ही सगळ्यात मोठी जी गोष्ट करू शकता ती म्हणजे प्रार्थना. आणि आपण हे नेहमी लक्षात ठेवू. दुसरी गोष्ट म्हणजे आज आपण या लोकांनाही आठवण करू, जे आपले सैनिक आहेत, जे आपल्या संरक्षणासाठी बॉर्डरवर लढतात, जीव आपला ज्यांनी दिला, जे राजे महाराजे जेव्हापासून भारताचा निर्मिती झाली त्यापासून जे राजे महाराजे होऊन गेले, जे क्वीन्स होऊन गेल्या, महाराण्या येऊन गेला, जे सोशल वर्कर होऊन गेले, किंवा जे स्वातंत्र्याच्या लढ्यासाठी लढले, भलेही ते ख्रिस्ती असतील नसतील, पण
त्यांचं जे बलिदान, त्यांनी जे लढले, त्यांच्या लढल्यामुळं आजपर्यंत आपण इथपर्यंत पोहोचलो. त्यांच्या बलिदानाचा काही ना काही फायदा जरूर आपल्याला भेटलेला आहे. आणि आपण त्या प्रत्येक राजा महाराजाला, महाराणीला, जे स्वातंत्र्य सैनिक होते, सोल्जर्स आपले आहेत, ज्यांनी आपल्या संरक्षणासाठी, देशाच्या संरक्षणासाठी ज्यांचा जीव त्यांना गमवावा लागला, त्यांच्यासाठी आज त्यांची पण आपण आठवण करूया. आणि त्या कुटुंबासाठी, सर्वांसाठी, प्रत्येक नागरिकासाठी आपण प्रार्थना करूया. आणि विशेष म्हणजे आपले जे बंधू आहेत, भगिनी आहेत, पास्टर्स आहेत, जे देवाचं काम करतात, त्यांच्यासाठी आपण प्रार्थना करूया, आशीर्वाद मागूया त्यांच्यासाठी. त्यांना त्यांची सेफ्टी, सिक्युरिटी, परमेश्वराचं काम करत असताना त्याची प्रार्थना आपण करूया. आणि आणखी एक गोष्ट, भारत जो देश आहे, जेवढा विशाल आहे, जेवढा मोठा आहे, तेवढेच मोठमोठे लोक इथून घडून निघाले. मी ख्रिस्ती काही जे नामांकित लोक घडून गेले भारतामधून, ते काही नाव तुम्हाला सांगू इच्छितो की त्यांनी भारतामध्ये तर कार्य केलंच, पण भारताबाहेर जाऊनही आपल्या कार्यकर्दी केली, देवाचं नाव मोठं केलं, परमेश्वराचं नाव मोठं केलं, येशू ख्रिस्त कोण आहे याचा प्रचार केला, प्रसार केला. आणि आपल्या जीवाचा निस्वार्थीपणे त्यांनी काम केलं. त्यापैकी काही नाव मी तुम्हाला सांगू इच्छितो. साधू सुंदर सिंग फार मोठं नाव आहे, त्यांनी फार मोठं देवाचं काम केलं. डॉक्टर दिनाकरन हेही देवाचे फार मोठे सेवक होते. भक्तसिंग छाबरा हे पण देवाचे फार मोठे सेवक होते. आणि महिलाही मागं राहिल्या नाही, त्यामध्ये महिलांनाही फार काम केलं. मदर टेरेसा आपल्या सर्वांना माहीत आहे, पंडिता रमाबाई आपल्या सर्वांना माहीत आहे. असे अनेक मोठमोठे लोक ह्या मातीतून निघाले, या देशाच्या मातीतून निघाले. आणि त्यांनी आपलं कार्य भारतातच नव्हे तर पूर्ण जगामध्ये आपलं नाव केलं. आपलं नाव नाही तर परमेश्वराचं, येशू ख्रिस्ताचं नाव केलं. आणि आजही त्यांचं नाव घेतलं जातं. तर आपण ह्याच्यासाठी देवाची आभार मानूया की तू परमेश्वरा आम्हाला अशा देशामध्ये जन्म दिला, ज्यामध्ये तुझे स्पेशल ब्लेसिंग्स आम्हाला तू प्रदान केलेले आहे, ज्या देशामधून मोठमोठे नाव तू घडू दिलेले आहे. आणि सोबतच आपण तर हे ऐकलेलं आहे की आता जे नाव ऐकले आपण, तर हे नाव तर आपल्याला माहीत असतील, आपल्याला इंटरनेट वगैरेही भेटतील. पण मी काही असे नाव तुम्हाला सांगू इच्छितो, जे आपण ज्या शहरात राहतो, ज्या सिटीमध्ये राहतो, ज्या जिल्ह्यात राहतो, त्या जिल्ह्यातले काही लोक जे तुम्हाला माहीत असतील किंवा माहीत नसतील, पण त्यांनी निस्वार्थीपणे आपल्या परभणी शहरामध्ये, परभणी जिल्ह्यामध्ये फार मोठं काम केलेलं आहे. आणि मी त्यांचे नाव घेऊ इच्छितो, जेणेकरून तुम्हाला एक गर्व वाटला पाहिजे किंवा तुम्ही पण सगळ्यांना सांगू शकता की परभणीकडून काय भेटलं. परभणीकडून एक असे लोक घडून गेले की त्यांनी निस्वार्थीपणे येशू ख्रिस्ताचा प्रचार केला, येशू ख्रिस्त कोण आहे सांगितलं, परमेश्वर कोण आहे सांगितलं. तर मी आणि ही एक गोष्ट की इंग्रज जेव्हा राज्य करत होते तेव्हा त्यांच्याद्वारे मिशनरी भारतात येऊन गेले. मिशनरीद्वारे पण प्रचार करण्यात आला. आणि परभणीमध्येही काही वर्षापूर्वी, भरपूर वर्षापर्यंत मिशनरी होते. तर हे तर मिशनरीची गोष्ट झाली. पण आपले जे लोकल इथले मोठमोठे नाव आहेत जे परभणीच्या मातीतून निघाले, ते म्हणजे डॉक्टर नारायणराव दांडेकर. त्यांनी परभणीच्या ख्रिस्ती समाजासाठी फार काम केलेलं आहे. आणि प्रचार परमेश्वराचा, येशू ख्रिस्ताचा प्रचार त्यांनी, गॉस्पल पूर्ण परभणी जिल्ह्यात सांगितलं. आणि त्यांचे मूल म्हणजे कमलाकरराव दांडेकर, त्यांनी पण त्याच मार्गावर पाऊल ठेवून अमेरिकेत ते गेले. परभणीतले ख्रिस्ती असं म्हणू शकतो की पहिले ख्रिस्ती असतील ज्यांनी तिथं जाऊन अभ्यास केला, थिओलॉजी केली. आणि तिथं अमेरिकेमध्ये एक परभणीसारख्या लहान छोट्या खेड्याचं, गावाचं, जिल्ह्याचं नाव त्यांनी तिथं मोठं केलं. आणि येशू ख्रिस्ताचं, परमेश्वराचं कार्य त्यांनी तिथं मोठ्या प्रमाणात केलं. मराठी कॉन्फरन्स, महाराष्ट्रीयांसाठी, मराठी लोकांसाठी त्यांनी फार काम तिथं केलेलं आहे. सोबतच
भोसले, सिनियर भोसले अंकल, सॅम्युअल भोसले अंकल, त्यांनी सुद्धा फार एकेकाळी काम केलेले. आणखी काही नाव मी आपल्याला सांगू इच्छितो. जॉन गायकवाड अंकल, पास्टर जॉन गायकवाड अंकल यांनीही फार काम आपल्या परभणीमध्ये केलेलं आहे. पास्टर मदन मोहन भक्तुल यांनीही परभणी जिल्ह्यामध्ये प्रभू येशूचं काम, परमेश्वराचं काम निस्वार्थीपणे केलेले आहे. पास्टर शशिकांत तारू अंकल हे जे सिनियर पास्टर होते, हे सर्वजण जे मी नाव घेत आहे, त्यांनी फार वर्षापूर्वी निस्वार्थीपणे आपल्या परभणीसाठी, परभणी समाजासाठी, ख्रिस्ती समाजासाठी, परभणी जिल्ह्यामध्ये यांनी प्रत्येक प्रकारचं आपल्या मंडळीसाठी, ख्रिस्ती लोकांसाठी निस्वार्थीपणे काम केलं. पास्टर तारू शशिकांत अंकल, पास्टर सायमन आणि मग पास्टर नायडू हे पुणेचे पाळक होते, पुणेमध्ये हे पास्टर होते. यांनी पुणेमध्ये भरपूर मोठं काम केलेलं आहे. आणि आणखी एक पास्टर अर्जुन गायकवाड अंकल यांनी पण ख्रिस्ती समाजासाठी भरपूर काम ह्या परभणीमध्ये केलं. इस्रायल आंटी ज्या होत्या त्याही परभणीमध्ये त्यांनी त्या आपल्या ह्याच्यामध्ये होत्या, सिव्हिलमध्ये काहीतरी होत्या, आणि त्यांनी त्यामध्ये भरपूर काम केलं, प्रचार केला. गॉस्पल जे तिथं पेशंट्स यायचे किंवा त्यांच्या संपर्कात यायचे, त्यांनी गॉस्पल त्या सर्वांना सांगितला. आणि त्यासोबतच वानखेडे सर जे होते ते आपल्या इथं शिक्षक होते. त्यांनी प्रत्येक जितकेही ख्रिस्ती विद्यार्थी होते, गरजू विद्यार्थी होते, गरजू विद्यार्थी होते, ख्रिस्ती विद्यार्थी होते, त्यांना फ्री एज्युकेशन दिलं, शिक्षण दिलं. इंग्लिश त्यांनी शिकवलं. फार त्यांचा चांगला असा हँड होता. आम्ही त्यांच्याकडे शिकलो, त्यांनी आम्हाला पण शिकवलेलं आहे. आणि असे फार मोठमोठे लोक ह्या परभणीमधून निघाले. माणिक आंटीनी संडे स्कूल घेतलं. कितीतरी वर्ष, 10, 20, 40 एक वर्ष, त्याच्याहून जास्त वर्ष त्यांनी परभणी मंडळीसाठी संडे स्कूल घेतलं. आणि संडे स्कूलद्वारे त्यांनी लेकरं घडवले, परमेश्वराचे सैनिक घडवले. आणि आज ते सैनिक पूर्ण जगामध्ये पसरलेले आहेत आणि परमेश्वराचं काम, गॉस्पल ते पूर्ण जगामध्ये सांगत आहे. सोबतच ॲझ अंकल जे होते त्यांनी बायबल सोसायटीसाठी फार वर्ष काम केलेलं आहे. आणि आजही ते आपलं काम, देवाचं काम, देवाची सेवा हैदराबाद येथे करत आहेत. आणि भोसले सर जे होते त्यांनी परमेश्वरासाठी ख्रिस्ती गीत स्वरचित स्वतःहून बनवले, स्वतःहून लिरिक्स लिहिले, स्वतःहून त्यांना चाल दिली. आणि आपल्याला माहीत नाही असे त्यांनी भरपूर काही परमेश्वरासाठी काम केलं, आपल्या मंडळीसाठी काम केलं, मंडळीसाठी झटले. आणि तुम्ही जर विचाराल, जुन्या लोकांना विचाराल तर कशा प्रकारे या लोकांनी कार्य केलं, कशा प्रकारे मदत केली, कशा प्रकारे झटले, कशा प्रकारे त्यांनी काय काय केलं हे आपल्याला तुम्ही जाणू शकता. आणि सोबतच आज पण जे निस्वार्थीपणे प्रभूची सेवा करतात, परमेश्वराची सेवा करतात परभणीमध्ये, त्या देशामध्ये, त्या जगामध्ये, त्या सर्वांसाठी मी आज सर्वांचे परमेश्वराकडे त्यासाठी आभार मागतो. आणि परमेश्वराकडे मागतो की परमेश्वरा त्यांना अशी ताकद दे, शक्ती दे, जिद्द दे, प्रोत्साहन दे की ते असंच काम करत राहावं, कधी थकू नाही. प्रत्येक त्यांची फिजिकल, मेंटल, फायनान्शियल प्रत्येक गोष्ट तू सांभाळ त्यांना. आणि सताव होत असताना, छळ होत असताना किंवा मग एफर्ट्स घेत असताना त्यांना एवढे आउटकम्स भेटत नाहीत तर त्यांना निराश होऊ देऊ नको देवापा. तू त्यांचं काम सतत असं चालू दे. आणि जितके किती परभणीचे किंवा आपल्या जवळपासचे भारतातले जे सेवक आहेत त्यांच्यासाठी मी सर्वांची आज आठवण करतो. आणि अथवा आपल्या सर्वांना माहीत आहे की आझादी ही किती इम्पॉर्टंट असते. जोपर्यंत आपल्याला आझादी भेटत नाही तोपर्यंत आपलं मन, आपलं विचार, आपली मनशांती ही हरवलेली असते. तर देशाला तर आपल्या आझादी मिळून आज भरपूर वर्ष झाली आणि आज पण आपण ती सेलिब्रेट करतो.
तर मी आज तुम्हाला सांगू इच्छितो की असली आझादी तीच आहे, आपल्या पापापासून आपली आझादी. असली आझादी आपली तीच आहे की परमेश्वराला, येशू ख्रिस्ताला आपलं तारणारा मानण्याची, त्याला ओळखण्याची, आपल्या सर्व वाईट गोष्टींपासून, वाईट आयुष्यापासून, जुन्या गोष्टींपासून आझादी हीच खरी आझादी आहे. आणि हे व्हिडिओ संपवण्यापूर्वी मी तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छितो, एक वचन वाचू इच्छितो की जे बलिदान येशू ख्रिस्ताचं आपल्या सर्वांसाठी देण्यात आलं, घडलं, ते बलिदान जगातल्या कोणत्याही बलिदानापेक्षा मोठं आहे. आणि ते बलिदान कशामुळे घडलं की परमेश्वराने, देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, यासाठी की जो कोणी त्यावर विश्वास ठेवितो त्याचा नाश होणे, तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे. तर ज्या दिवशी आपण सार्वकालिक जीवन प्राप्तीच्या मार्गाने जाऊ, येशू ख्रिस्ताला ओळखून, परमेश्वराला आपला पिता मानून आणि त्यांनी दाखवलेल्या मार्गावर चालू, त्याच दिवशी आपल्याला खरं हे फ्रीडम भेटलेलं असणार. तर काय तुम्ही रिअल फ्रीडमसाठी, रिअल स्वातंत्र्यासाठी तयार आहात? जर तयार असाल तर येशू ख्रिस्ताला ओळखा, त्याला जाणा, आपल्या पापांपासून मुक्ती प्राप्त करा. आणि ह्या परत एकदा आपल्या सर्वांना ह्या इंडिपेंडन्स डेच्या हार्दिक शुभेच्छा आणि सर्वांना परत एकदा आभार आणि गुड विशेस माझ्याकडून. धन्यवाद.